विश्वास वसेकरनी जी मांडणी केली तेव्हा मी माझी आत्मटीका करायला सुरुवात केली आणि जेव्हा पृथ्वीराज तोर बोलू लागले तेव्हा माझ्या आतड्याचा पीळ तुमच्याबरोबर मोकळा झाला आणि आक्रमकपणे न बोलता समीक्षात्मक चांगली मांडणी केली. मी ऐनवेळी अध्यक्ष झालेलो आहे. मी अतिथी होतो, अतिथीचा अध्यक्ष झालो. म्हणजे कधी कधी होतं ना की लग्न मंडपात नवरा पळून जातो आणि दुसरा शोधून. मित्रांनो, मुस्लिम मराठी साहित्याने जे योगदान दिलेलं आहे ते माझ्या दृष्टीने आमच्या भारतामध्ये वेगवेगळ्या भाषांमधून पैगंबरांचा इस्लाम सांगणारे खूप आहेत. पैगंबर असे होते, पैगंबर असे होते, पैगंबरांनी असं सांगितलं, इस्लाम असा आहे, इस्लाम तसा आहे. यांची संख्या भरपूर आहे. पण जगण्यातला इस्लाम कसा आहे ते मराठी साहित्य, मुस्लिम मराठी साहित्यानं सांगितले. मगाशी विश्वास वसेकर असं म्हणाले की चौघांची नावं घेतली आणि ते चौघे इथं उपस्थित आहेत. म्हणजे यांचा अपवाद करून बाल्यावस्थेत आहे. मी थोडासा असहमत आहे या मताशी. त्याचं कारणही सांगायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, दुष्यंत कुमारच्या गझलेपेक्षा कुठेही आबेद शेख नावाच्या गझलकाराची गझल कमी नाही आहे. तुम्ही मुबारक शेख यांचा दहशतनामा वाचा किंवा डी.के. शेख यांची दंगल आणि इतर कविता वाचा. ती बाल्यावस्थेत नाही आहे. 80 साली रांगत असलेलं मुस्लिम मराठी साहित्य हे आता उभं राहिलेलं आहे. रांगणारा आता उभं राहिलेलं आहे आणि ते योग्य दिशेनं वाटचाल करीत आहे. अहो, आमच्यापेक्षा चांगली कविता साहिल शेख लिहितो आहे. तुम्ही साहिल शेखची कविता वाचायला हवी. आता तो तरुणाईच्या, आधुनिक तरुणाईच्या भाषेत बोलतो, आपल्याला ती कळत नाही. हल्ली मराठी वर्तमानपत्र सुद्धा वाचायला अडचण यायला लागलेली आहे. या मुस्लिम मराठी साहित्याने जे आपलं मानवीय आणि बहुजन केंद्रीय आणि लोकशाहीवादी या 3 केंद्राभोवती हे मुस्लिम मराठी साहित्य सुरुवातीपासून निर्माण होत आलेलं आहे. दुष्यंत कुमारचं नाव निघाल्यामुळे दुष्यंत कुमारचा एक शेर आठवला. आमची परिस्थिती, आमची मनस्थिती, आमचं डोकं, आमचं जगणं, आमचं बोलणं कसं आहे, त्यांच्या एका शेरातनं हे सगळं साकार होऊ शकतं. सर से पेट तक, सर से पेट तक, पेट से पांव तक एक जगह हो तो बताऊं दर्द यहाँ होता है. अहो, एवढी दुःख आहेत आमची, एवढी दुःख आहेत, एवढी दुःख आहेत, त्याला तुम्ही मराठी समीक्षा कशाला लावता? आणि ती अलौकिकतावादी मराठी समीक्षा लावता. आमचं जगणं लौकिक आहे हो, आणि लौकिकतेच्या दृष्टीनं या साहित्याचं मूल्यमापन व्हायला हवं. मी आणखीन एक मानसिकता आपली तुमच्या समोर ठेवू इच्छितो. निदा फाजली यांची एक गझल आहे आणि ती गझल मला एवढी भावली.
सगळे मुसलमान भारतातले या मानसिकतेतून जगत आहेत. काय काय गझल आहे ती? ती गझल अशी आहे, उठ कपडे बदल, उठ कपडे बदल, घर से बाहर निकल, जो हुआ सो हुआ. उठ कपड़े बदल, घर से बाहर निकल, जो हुआ सो हुआ. जो जला क्यों जला, जो लूटा क्यों लूटा, जो कटा वो क्यों कटा. मुद्दतों से गुम है इन सवालों के हल, मुद्दतों से गुम है इन सवालों के हल, जो हुआ सो हुआ. मित्रांनो, या मानसिकतेतूनही आम्ही सृजनशील लेखन करत आहोत. संस्कृती कला पोट भरल्यानंतर सुचत असते. मुस्लिम मराठी साहित्याने कलेचा आणि ज्ञानशाखांचा आपल्या परीने विकास साधल्यामुळे महाराष्ट्राचा विकासच झालेला आहे. आणि म्हणून मुस्लिम मराठी साहित्याचं योगदान साधंसुधं योगदान नाही आहे. ज्या प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी हे निर्माण केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ऐनवेळी जे महत्त्वाचं वाटलं ते मी आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि संयोजकांनी दिलेल्या वेळेपेक्षा एकही मिनिट आम्ही जास्त न घेता हा परिसंवाद पूर्ण करत आहोत. आपण मला सहन केलात त्याबद्दल तुमचे, आणि वक्त्यांनी जे चांगले मुद्दे मांडले त्यांचे आभार मानून आपली रजा घेतो. धन्यवाद.